नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेस या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळेल इयत्ता 5वी ते 10वी साठी स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित विषयांचं सोप्या भाषेत उदाहरणांसह स्पष्टीकरण, टेक्स्टबुक आधारित टीचिंग, रिव्हिजन, वन शॉट लेक्चर्स, MCQs आणि परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन, सगळं एकाच चॅनलवर. अभ्यास सोपा करायचा असेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर सर्वज्ञ कोचिंग क्लासेस आजच सबस्क्राईब करा. चला तर मग ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण फिजिओग्राफी अँड ड्रेनेजचा पार्ट 1 बघितला होता, बरोबर. आज आपण पार्ट 2 कंप्लीट करणार आहोत. यामध्ये आपण ब्राझीलचे उरलेले जे काही फिजिओग्राफिक रिजन्स आहेत ते आणि दोघंही देशांचे ड्रेनेज सिस्टम्स म्हणजेच नद्यांबद्दल डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, सो आज आपला प्लॅन काय आहे? लेट्स हॅव अ क्विक लुक. पहिल्यांदा आपण बघणार आहोत ब्राझील्स स्पेशल फीचर्स. इथे ग्रेट एस्कार्पमेंट नावाचा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. त्यानंतर वी विल टॉक अबाउट ब्राझील्स माइटी रिव्हर्स, स्पेशली द ह्यूज ॲमेझॉन रिव्हर. मग आपण आपल्या देशाकडे इंडियाकडे येणार आहोत आणि इंडियाज रिव्हर सिस्टम समजून घेणार आहोत. हिमालयन आणि पेनिन्स्युलर नद्यांमध्ये काय फरक असतो ते बघूया. आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, कम्पेअरिंग द टू जायंट्स. इंडिया आणि ब्राझीलच्या नद्यांमध्ये त्यांच्या ड्रेनेज सिस्टम्समध्ये काय की डिफरन्सेस आहेत ते आपण कम्पेअर करू. सो रेडी आहात ना? लेट्स स्टार्ट. चला, आपला पहिला सेक्शन आहे ब्राझील स्पेशल फीचर्स. पार्ट 1 मध्ये आपल्याला आठवत असेल आपण ब्राझीलचे हायलँड्स आणि प्लेन्स बघितले होते. पण त्याच्याशिवाय सुद्धा तिथे काही खूप युनिक म्हणजे विशेष भूरचना आहेत, जसं की द ग्रेट एस्कार्पमेंट, त्यांचे किनारे आणि काही स्पेसिफिक मैदान. एक एक करून एक्सप्लोर करूया. ओके, सो हा नवीन शब्द आला, द ग्रेट एस्कार्पमेंट. एस्कार्पमेंट म्हणजे नेमका काय? सो सोप्या भाषेमध्ये हा एक प्रचंड मोठा आणि तीव्र उतारा आहे, एकदम स्टीप स्लोप. इमॅजिन करा, ब्राझीलचं जी पठार आहे म्हणजे ब्राझिलियन हायलँड्स, त्याची पूर्वेकडची बाजू ईस्टर्न एज एकदम खाली समुद्राकडे उतरते, अगदी एका भिंतीसारखी. दॅट मॅसिव्ह वॉल लाईक स्टीप स्लोप इज द ग्रेट एस्कार्पमेंट. त्याची उंची म्हणजे अल्टिट्यूड जवळपास 790 मीटर्स आहे. हा ब्राझीलच्या जॉग्राफीमध्ये आणि स्पेशली तिथल्या हवामानात म्हणजे क्लायमेटमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो हा एस्कार्पमेंट फॅंग जामिनीचा भाग नाहीये. इट ॲक्ट्स ॲज अ क्लायमॅटिक बॅरियर, म्हणजे तो हवामानावर क्लायमेटवर डायरेक्ट परिणाम करतो. पण कसा? बघा, अटलांटिक ओशनवरून जे वारे येतात ते पाऊस घेऊन येतात, बरोबर. हे साऊथ ईस्ट ट्रेड विंड्स या एस्कार्पमेंटला अडकतात. समुद्रावरून आल्यामुळे त्या वाऱ्यात खूप मॉइश्चर म्हणजे बाष्प असतं. हे वारे एस्कार्पमेंटला अडल्यामुळे वरती जातात, थंड होतात आणि मग पूर्व बाजूला म्हणजे विंडवर्ड साईडला खूप जास्त पाऊस देतात. पण एकदा का ते वारे एस्कार्पमेंट क्रॉस करून पलीकडे गेले की त्यातला सगळा मॉइश्चर, सगळा पाणी संपून गेलेला असतो. म्हणून दुसऱ्या बाजूला लीवर्ड साईडला एक रेन शॅडो एरिया तयार होतो, पार्जन्य छायेच्या प्रदेशा, अगदी आपल्या सह्याद्री पर्वतासारखा. सह्याद्रीमुळे कोकणात खूप पाऊस पडतो, पण सह्याद्री ओलांडून गेल्यावर मराठवाड्यात पाऊस कमी होतो. एक्झॅक्टली तसा इथे होतो. आणि हां, जो रेन शॅडो रिजन तयार होतो ना, द एरिया दॅट रिसीव्स व्हेरी लिटल रेनफॉल, त्याला एक स्पेसिफिक नाव आहे. इट इज कॉल्ड द ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. हे नाव लक्षात ठेवा, एक्झाममध्ये येऊ शकतं. ड्रॉट म्हणजे काय? कोणी सांगेल? सिम्पल, दुष्काळ. तर नावावरूनच कळतंय की हा किती ड्राय, किती कोरडा प्रदेश असेल. सो ब्राझीलच्या हायलँड्सचा जो नॉर्थ ईस्टचा भाग आहे तो एक दुष्काळ प्रोण म्हणजे ड्रॉट प्रोण एरिया आहे, जस्ट बिकॉज ऑफ दिस ग्रेट एस्कार्पमेंट. ओके, आता कोस्ट्स आणि प्लेन्सबद्दल बोलूया. ब्राझीलला एक खूप लांब समुद्रकिनारा लाभला आहे, जवळपास 7400 किलोमीटर्स. आणि त्यात पण एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. प्राया दु कसिनो हा जगातला सगळ्यात लांब वाळूचा किनारा म्हणजे सँडी बीच 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांब ब्राझीलमध्ये आहे. अमेझिंग ना? त्यानंतर आहेत ॲमेझॉन प्लेन्स. हे प्लेन्स खूप मोठे आहेत, पण इथे इतकी घनदाट जंगले म्हणजे डेन्स फॉरेस्ट्स आहेत आणि नेहमी पूर येतो, फ्लडिंग होते. त्यामुळे हा भाग जास्त ॲक्सेसिबल नाही आहे. तिथे लोकांची वस्ती खूप कमी आहे. आणि एक विशेष भाग म्हणजे पॅन्टनॉल. पॅन्टनॉल हा जगातला एक सगळ्यात मोठा ट्रॉपिकल वेटलँड म्हणजे उष्णकटिबंधीय दलदलीचा प्रदेश आहे. इट्स अ रिजन ऑफ स्वॉम्प्स अँड मार्शेस आणि तिथे खूप बायोडायव्हर्सिटी आहे. ठीक आहे, सो हे झाला लँडफॉर्म्सबद्दल. आता आपण ब्राझीलच्या ड्रेनेज सिस्टमकडे वळूया. ड्रेनेज सिस्टम म्हणजे जलप्रणाली. बेसिकली वी आर गोइंग टू स्टडी द रिव्हर्स ऑफ ब्राझील. आणि ब्राझीलमध्ये काही खूप विशाल, खूप माइटी रिव्हर्स आहेत. चला बघूया. ब्राझीलच्या ड्रेनेज सिस्टमला आपण मोठे मोठे 3 भागात डिवाइड करू शकतो. फर्स्ट आणि सगळ्यात फेमस ॲमेझॉन बेसिन, जगातली सगळ्यात मोठी नदी व्हॉल्यूमने. सेकंड आहे पॅराग्वे पाराना सिस्टम, ही ब्राझीलच्या साऊथ वेस्ट भागात आहे. आणि थर्ड साऊ फ्रान्सिस्को रिव्हर, ही ब्राझीलच्या हायलँड रिजनमधली एक इम्पॉर्टंट नदी आहे. यामध्ये आपण ॲमेझॉनवर जरा जास्त फोकस करणार आहोत. आता बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे.
हे चार्ट ॲमेझॉन नदीची शक्ती, तिची पॉवर दाखवतात. इथे वॉटर डिस्चार्जची तुलना केली आहे. म्हणजे नदीतून 1 सेकंदात किती पाणी वाहून जातं. आपल्या गंगा नदीतून साधारणपणे 16,648 क्युबिक मीटर्स पाणी दर सेकंदाला वाहतं. आता ॲमेझॉनकडे बघा, 2,09,000 क्युबिक मीटर्स पर सेकंड. इमॅजिन करू शकता? हा आकडा फील करायचा असेल तर कल्पना करा की जवळपास 2 लाख पाण्याचे टँकर्स दर 1 सेकंदाला समुद्रात रिकामे होत आहेत. दॅट्स हाऊ मॅसिव्ह इट इज. एवढ्या प्रचंड व्हॉल्यूममुळेच ॲमेझॉनला जगातली सगळ्यात मोठी नदी म्हणतात. ओके, सो तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. एवढी विशाल नदी, ती जेवढा गाळ म्हणजे सेडिमेंट्स वाहून आणते, तिने तर त्याच्या मुखाशी ॲट इट्स माउथ खूप मोठा डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश बनवायला पाहिजे, हो ना? आपल्या गंगा ब्रह्मपुत्रा मिळून सुंदरबनसारखा जगातला सगळ्यात मोठा डेल्टा बनवतात. पण ॲमेझॉन, द लार्जेस्ट रिव्हर, हॅज नो डेल्टा. का? कोणी सांगेल? जरा विचार करा. आणि याचं उत्तर मागच्या स्लाइडमध्ये लपलेलं आहे. त्याचा वॉटर डिस्चार्ज, त्याचा प्रवाह इतका जास्त आहे, इतका पॉवरफुल आहे की तो आपल्यासोबत आणलेला सगळा गाळ, सगळा सेडिमेंट त्याच्या माउथजवळ म्हणजे मुखाशी थांबू देत नाही. तो फोर्स इतका जास्त आहे की सगळा गाळ समुद्रात खूप दूरपर्यंत फेकला जातो. सो सेडिमेंट्सला डिपॉझिट होण्यासाठी, डेल्टा बनवण्यासाठी चान्सच मिळत नाही. त्याच्याऐवजी तिथे आपल्याला एक सिरीज ऑफ आयलँड्स म्हणजे बेटांचा समूह दिसतो. सो मेन पॉइंट काय आहे? ॲमेझॉन्स पॉवर प्रिव्हेंट्स डेल्टा फॉर्मेशन. ओके, चला आता ब्राझीलवरून आपल्या देशाकडे येऊया. लेट्स टॉक अबाउट इंडियाज रिव्हर सिस्टम्स. आपल्या भारतातील नद्यांना आपण त्यांच्या उगमस्थानावरून म्हणजे सोर्स रिजनवरून 2 मेन प्रकारात क्लासिफाय करतो. एक आहे हिमालयन रिव्हर्स आणि दुसरा आहे पेनिन्सुलर रिव्हर्स. आणि या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. हा डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे, सो नीट लक्षात ठेवा. हिमालयन रिव्हर्स जसे की गंगा, इंडस, ब्रह्मपुत्रा यांचा उगम कुठे होतो? कोणी सांगेल? राईट, हिमालयांमधल्या ग्लेसियर्समध्ये म्हणजे हिमनद्यांमध्ये. उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतं तेव्हा पण या नद्यांना पाणी मिळतं आणि पावसाळ्यात पावसाचा पण. म्हणून या नद्या पेरेनियल असतात. पेरेनियल म्हणजे बारामाही. दे फ्लो इयर राऊंड. वर्षभर त्यांच्यात पाणी असतं. दुसरीकडे आहेत पेनिन्सुलार रिव्हर्स, दक्षिण भारतातील नद्या जसे की गोदावरी, कृष्णा, नर्मदा. या मोस्टली पावसावर अवलंबून असतात. दे आर रेनफेड. त्यामुळे या सीझनल असतात. म्हणजे पावसाळ्यात त्यांना खूप पाणी असतं, पण उन्हाळ्यात त्यांचा प्रवाह कमी होतो. काही वेळा तर त्या कोरड्या पण पडतात. समजायला सोपं आहे ना? आता पेनिन्सुलर इंडियामध्ये एक खूप मोठा वॉटर डिवाइड आहे. वॉटर डिवाइड म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला जलविभाजक म्हणतो. सिंपल आहे. असा उंच भाग जो पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवतो. घराच्या छप्पराचं एक्झाम्पल घेऊया. छप्परावर पाऊस पडला तर काही पाणी एका बाजूने खाली येतं आणि काही दुसऱ्या बाजूने, बरोबर? त्या छप्पराचा जो मधला उंच भाग आहे तो झाला वॉटर डिवाइड. तसंच पेनिन्सुलर इंडियामध्ये हा वॉटर डिवाइड म्हणजे द वेस्टर्न घाट्स, आपला सह्याद्री पर्वत. वेस्टर्न घाट्सवर पडणारा पाऊस, त्याचं काही पाणी पूर्वेकडे वाहता आणि बे ऑफ बेंगॉलला मिळतं आणि काही पाणी पश्चिमेकडे वाहता आणि अरेबियन सीला मिळतं. सो द वेस्टर्न घाट्स नद्यांचा प्रवाह डिवाइड करतात. सो या वॉटर डिवाइड म्यूल आपल्याकडे 2 प्रकारचे पेनिन्सुलर रिव्हर्स आहेत. एक आहेत ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स जसे की गोदावरी, कृष्णा, कावेरी. या वेस्टर्न घाट्समध्ये उगम पावून डेक्कन प्लॅटोवरून पूर्वेकडे वाहत जातात आणि बे ऑफ बेंगॉलला मिळतात. आणि दुसरे आहेत वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स जसे की नर्मदा, टापी. या पश्चिमकडे वाहून अरेबियन सीला मिळतात. एक गोष्ट लक्षात घ्या, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स खूप शॉर्ट आणि स्विफ्ट असतात. म्हणजे त्यांची लांबी कमी असते पण वेग जास्त असतो. का असेल? कारण वेस्टर्न घाट्स आणि अरेबियन सीमधलं अंतर खूप कमी आहे, सो त्यांना उतार खूप तीव्र मिळतो, म्हणून त्या वेगाने वाहतात. चला, आता आपण लेक्चरच्या शेवटच्या भागात आलोय. वी रीच द फायनल सेक्शन. आपण दोन्ही देशांचे ड्रेनेज सिस्टम्स शिकलो. आता आपण त्यांना कम्पेअर करूया. चला बघूया ब्राझील आणि इंडियाच्या ड्रेनेजमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत. एक्झामसाठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. हे टेबल बघा, एकदम क्लिअरली कंपॅरिझन समजेल. फर्स्ट पॉइंट, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स. ब्राझीलमध्ये एकही मोठी पश्चिम वाहिनी नदी नाहीये. आठवते का? राईट? ग्रेट एस्कार्पमेंटमुळे उतार पूर्वेकडेच आहे. पण इंडियामध्ये नर्मदा आणि तापीसारख्या मोठ्या वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत. सेकंड, रिव्हर माउथ्स. आपण आत्ताच बघितलं, ॲमेझॉन तिच्या मुखाशी आयलँड्स बनवते, तर इंडियामधल्या मोठ्या नद्या जसे की गंगा, गोदावरी मोठे मोठे डेल्टाज बनवतात. थर्ड, वॉटर सोर्स. ब्राझीलच्या नद्या मोस्टली रेनफेड आहेत, म्हणजे पावसावर अवलंबून. पण इंडियामध्ये मिक्स आहे. हिमालयन रिव्हर्सना ग्लेशियर्स प्लस रेन दोन्हीकडून पाणी मिळतं. पण पेनिन्सुलर रिव्हर्स फक्त रेनफेड आहेत. आणि लास्ट पॉइंट, रेन शॅडो एरिया. ब्राझीलमध्ये आहे ड्राउट क्वाड्रिलॅटरल बिकॉज ऑफ द ग्रेट एस्कार्पमेंट. आणि इंडियामध्ये वेस्टर्न घाट्सच्या पूर्वेकडचा जो डेक्कन प्लॅटोचा भाग आहे तो रेन शॅडो एरिया बनवतो. समजला का हा कंपॅरिझन?
शेवटी आपण म्हणू शकतो की कोणत्याही देशाची फिजिओग्राफी म्हणजे त्याची भूरचना आणि जलप्रणाली हे फक्त जमीन आणि पाण्याचा अभ्यास नाहीये. इट्स द ब्लूप्रिंट, एक आराखडा आहे ज्यावर त्या देशाचा क्लायमेट, तिथलं जीवन आणि तिथली इकॉनॉमी सगळं काही अवलंबून असतं. पर्वत ठरवतात की पाऊस कुठे पडेल आणि नद्या ठरवतात की लोक कुठे वस्ती करतील. आणि शेवटी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण शिकलो की इंडियामध्ये पेनिन्सुलर रिव्हर्स सीझनल आहेत म्हणजे हंगामी, आणि हिमालयन रिव्हर्स पेरेनियल आहेत म्हणजे बारामाही. तर या सीझनल असण्यामुळे पेनिन्सुलर इंडियामध्ये शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि पूर नियंत्रणासाठी हिमालयन रिजनपेक्षा वेगळी आव्हाने, डिफरंट चॅलेंजेस कसे निर्माण होत असणार? या प्रश्नावर नक्की विचार करा. याच उत्तरात जॉग्राफीचा रिअल वर्ल्ड कनेक्शन लपलेला आहे. थँक्यू.